नमस्कार, मी विलास बडे. सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विदर्भातील शेतकऱ्यांपुढे गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर आता सुलतानी संकट उभं राहिलंय. काहीच दिवसांपूर्वी अकोल्यातील कुटासा गावातील शेतकऱ्याचं अर्ध्या एकरातलं मुगाचं पीक काही चोरट्यांनी कापून गेलं होतं. तर आता वाशिम मधल्या 3 एकरमधील संत्र्याची बागच काही माथेफिरूंनी तोडून टाकली आहे. एका रात्रीत चोरट्यांनी संत्र्याच्या तब्बल 400 झाडांवर कुऱ्हाड चालवली आहे. उतारवयात आलेलं डोळ्यातील पाणी पाहून अंगावर शहारे उभे राहतात. घरातला माणूस गेल्यानंतर दुःखाचा जितका आक्रोश होतो तितकाच आक्रोश वाशिमच्या रामचंद्र ढोके यांचं कुटुंब करतंय. आणि याला कारण आहे मोडून पडलेली ही संत्र्याची बाग. एका रात्रीत अज्ञात माथेफिरूंनी संत्र्यांची तब्बल 400 झाडं तोडून फेकून दिली. संत्र्याचे झाडं 400 लावले. तर ते आमच्या गावात सावडं नसल्याच्यानं आम्ही घरी राहिलेलो हो. तर ते सावडं नसल्याच्यानं घरी राहिलो आणि ते 400 झाडं आमचं रात्रीला येऊन कोणी ते तोडून टाकलं आणि खोली पाहिली तर खोली फोडली. दरुजा पाहिला, दरुजा फेकेले, सर्व वस्तू कोणतीच नेली नाही. याचं उत्पन्न सालाचं 3 लाखाचं उत्पन्न निघत होतं 400 झाडाचं सालाचं. पुढच्या वर्षापासून उत्पन्न 3 लाखाचं उत्पन्न चालू होत होतं. संत्र्याच्या बागेवरच या आदिवासी कुटुंबाचं पोट होतं. या आईनं लेकरांच्या तोंडातील घास काढून या बागेची काळजी घेतली. दुष्काळात 2 किलोमीटरवरून पाणी आणून झाडं जगवली. लेकराप्रमाणे झाडंही मोठी झाली, लहान लहान फळंही लगडली. पण रात्रीत घात झाला. इरीचं पाणी घातलं, वारका चिरून पाणी घातलं, हांड्यानं पाणी घातलं. आम्ही तिघीनं चौघात 4-5 जणांना उन्हाळाभर दमणे आमच्या जेवढ्या आम्ही लेकराला पाजवला. पण आम्ही पाणी घालत जाऊ सगळेजण. पाणी घालूच जगवलं. याच्या पुढे आम्ही गव्हाचं कुटाळा टाकलं, हरभऱ्याचं कुटाळा टाकलं. याला आम्ही आळे केले, याला आम्ही हांड्यानं पाणी घातलं. लेकरापेक्षा हे वागलं. त्याच्या संग पाणी घालणं, लांबून पाणी आणणं. येत्या हंगामात 3 लाखांचं स्वप्न या बागेनं दाखवलं. मात्र या झाडांसोबत स्वप्नही जमीनदोस्त झाली आहेत. समोरचं वास्तव हे भयान आहे. आता या माथेफिरूंना जेरबंद करून त्यांना कडक शासन करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. कारण हा गुन्हा खुनाच्या गुन्ह्या इतकाच गंभीर आहे. वाशिमहून प्रणय निर्बाणसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.